तर अमरावती जिल्ह्यात पावसाने खंड दिल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। अमरावती जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं 65% पेरण्या रखडल्या असून जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 35%च पेरण्या झालेल्या आहेत। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसानं जे आहे ते दडी मारलेली आहे आणि त्याचा परिणाम थेट सोयाबीन आणि कपाशीच्या पिकावर झालेला आहे। मागील 8 ते 10 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जे आहे ते पावसाने दांडी मारली आहे। त्यामुळे पेरणी केलेलं शेत जे आहे ते पाण्यासाठी तहानलेल्याचं आपलं दृश्य सध्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांचं पीक अद्यापही निघालं नाही, परंतु ज्या भागामध्ये पीक निघालेलं आहे, छोटं छोटं पीक कोंब ज्या ठिकाणी निघालेलं आहे त्या ठिकाणी पावसाची दमदार पावसाची जी आहे ती अपेक्षा आपल्याला सध्या शेतकऱ्यांच्या वतीनं पाहायला मिळत आहे। तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज काढून का होईना आपल्या शेतामध्ये पिकाची लागवड केली, परंतु पावसाने दांडी मारलेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास केवळ 35% शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या 35% पेरणी झालेल्या आहेत। अजूनही जर आपण पाहिलं तर जवळपास 65% शेतकऱ्यांची पेरणी अद्यापही बाकी आहे। पेरणी जर वेळेत झाली नाही तर उत्पादनात जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे। मी सध्या या सोयाबीनच्या शेतामध्ये, त्यामुळे या शेतातल्या पिकाला देखील सध्या पावसाची प्रतीक्षा आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। तर पेरण्या खोळंबल्यानं शेतकरी चिंतेत आहे। अमरावती जिल्ह्यात केवळ 35%च पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत। पावसानं दडी मारल्यानं या पेरण्या खोळंबलेल्या आहेत।